नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या अध्यापन घटकाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 11वी युवक भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील अत्यंत सुंदर आणि अत्यंत महत्त्वाचा सर्वांना आवडीचा आजचा मी अभ्यासासाठी निवडलेला घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील मुख्य घटक आहे पद्य आणि उपघटक आहे कविता क्रमांक 6 दवात आलीस भल्या पहाटी. दवांत आलीस भल्या पहाटी म्हणजेच कविता क्रमांक 6वी आणि पृष्ठ क्रमांक 25 या पृष्ठ क्रमांक आपल्या पाठ्यपुस्तकातील जे काही पान क्रमांक आहे त्या 26 25 ते 26 आधारित पूर्ण कविता दिलेली आहे. अत्यंत सुंदर सुमधुर अशी ही कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, दवात आलीस भल्या पहाटे या शीर्षकानुसार तुमच्या मनात काहीतरी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले असतील. दव म्हणजे सकाळचे ओस बिंदू, ओस जो पडतो दव बिंदू जो म्हणतो आपण, ते दव बिंदू. विद्यार्थी मित्र, ते दव बिंदू ह्या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतील आणि ते आहेतच. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेमध्ये एक उत्कट प्रेमानुभव आणि अदृश्य भासमान अस्पष्ट अशा ह्या तरुणी जी आहे, सुंदर तरुणीचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. स्नेहपूर्ण प्रेमभाव याच्यात आलेला आहे. त्यातून पुरुषांना जो काही त्या ठिकाणी हळव्या मनाला आकर्षित करणारा हा तरुणीचा सौंदर्य भाव जो असतो, प्रेमानुभूती जी असते ती यात त्या ठिकाणी दर्शनाचा प्रयत्न केलेला आहे कवींनी. विद्यार्थी मित्र हो, प्रेम हा शब्द जर आपण उच्चारला तर प्रेमावर आधारित अनेक इतिहास घडलेले आहेत. प्रेम म्हटलं तर प्रेम प्रत्येक व्यक्तिपरत्वे हे बदलत जातं, हे तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल. आता व्यक्तिपरत्वे प्रेम कसं बदलत जातं हे तुम्हाला थोडक्यात अनुभूती देऊन सांगतो. तुमचं प्रेम आणि आईचं प्रेम म्हणजे तुम्ही जे आईवर प्रेम करतात, आपली जन्मदात्री आहे, त्या ठिकाणी पवित्रता येते, आदरता येते, भावुकता येते, नम्रता येते. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा जो काही आवाज आहे तो त्या ठिकाणी येतो. वडिलांप्रती प्रेम, तिथेही त्याच भावना उचंबळून येतात. भावाबद्दलचं प्रेम, बघा प्रेम हा शब्द जिथं तिथंच आहे पण व्यक्ती बदलला. बहिणीबद्दलचं प्रेम, देशाबद्दलचं प्रेम, गावावरील प्रेम, आपल्या तालुक्यावरील प्रेम, प्रत्येक शब्द प्रेम आहेच पण व्यक्ती बदलत जात आहे. आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तुमच्या मनातला जो काही त्या ठिकाणी प्रश्न आहे, तुमच्या मनात जे काही त्या ठिकाणी भावना उचंबळून येतात त्या भावना म्हणजेच सुंदर तरुणीवरील प्रेम. आता तुमच्या मनाला बरं वाटलं असेल, बरोबर की नाही? सुंदर तरुणी म्हटली की आपल्या भावना ज्या असतात ना त्या वेगळ्या पद्धतीने उचलून येतात. कधी भुसकल्यासारखं असतं, कधी पल्लवित असतं, तर कधी त्या ठिकाणी कोमल मृदू असतं, तर कधी पवित्रही त्या ठिकाणी पवित्र हा शब्द येतोच. तरुणीवरील प्रेमही करायचं असेल तर पवित्रता हा शब्द येतोच. शुद्ध आणि पवित्र प्रेम करणं त्याला प्रेम म्हटलं जातं. प्रेम हे सुखदुःखात सामील होण्यासाठी केलं जातं. प्रेम हे फक्त शरीर सुखासाठी प्रेम अजिबात केलं जात नाही. हे अगदी चुकीचं आहे. हे तुम्हा आम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण हे अगदी चुकीचं आहे विद्यार्थी मित्र. शरीर सुखासाठी जो काही प्रेम करत असेल तर त्याला प्रेम म्हणता येत नाही. ते फक्त फसवणूक होते. त्या फसवणुकीच्या त्या ठिकाणी मार्गावर आपल्याला जायचं नाहीये. ह्या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकात जी कविता लावलेली आहे, दवात आलीस भल्या पहाटे, सुंदर तरुणी सकाळी सकाळी येते, पण ती काय कवीला मोहून जाते, कवीचं मन कशा पद्धतीने पालटून जातं, बदलून जाते आणि कवी कशा पद्धतीने मोहून गेलेला आहे ते सुंदर चित्रण कवीने ह्या ठिकाणी मुक्त छंदात्मक, म्हणजे कविता ही मुक्त छंदात्मक त्या ठिकाणी रचलेली आहे, पूर्ण मुक्त छंदात्मक आहे. चला तर मग सुरुवात कवितेला करूयात. अल्पसा परिचय आपण कवी जे आहेत बासी मर्ढेकर म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर यांनी ही कविता लिहिलेली आहे. त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊयात. त्यानंतर आपण हळूहळू कवितेकडे जाणार आहोत.
विद्यार्थी मित्र हो, दृश्यमान अदृश्य स्वरूपातील जी काही तरुणी आहे ती तरुणी त्या ठिकाणी दिसते, प्रेमानुभव होते आणि त्यांनी त्या ठिकाणी मुक्त छंदात्मक ही कविता मांडलेली आहे. चला तर मग सुरुवात करूयात आपण कवी परिचयाला. कविता 6वी, दवात आलीस भल्या पहाटी. कवी परिचय: बाळ सीताराम मर्ढेकर. त्यांचा जन्म 1909 मध्ये झाला, तसंच त्यांचा मृत्यू 1956 मध्ये झाला. विद्यार्थी मित्र हो, प्रसिद्ध कवी होते, कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक. 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी म्हणून ते नावाजले गेले, कारण त्यांच्या काव्यकलांविषयक प्रगल्भ जाणीवेने मराठी कविता अंतर्बाह्य बदलली. मराठी काव्यक्षेत्रात केशवसुतांच्या कवितेनंतरचे महत्त्वाचे परिवर्तन मर्ढेकरांच्या कवितेने केले. म्हणूनच मर्ढेकरांना दुसरे केशवसूत म्हटले गेलेले. केशव कृष्णाजी जांभळे अशा पद्धतीचे केशवसूत जे आहेत, त्याच्यानंतर हे जे काही महान कवी होऊन गेलेत, बाळ सीताराम मर्ढेकर. खूप छान कविता आहेत त्यांच्या, विद्यार्थी मित्र, खूप सुंदर कविता आहेत, सर्व कविता त्यांच्या छान आहेत. ही जी कविता आहे ही प्रेमावर आधारित, प्रेमानुभूती, स्नेहपूर्ण, संयमित प्रेमानुभूतीचा आभास या ठिकाणी दर्शवण्याचं काम केलेलं आहे. आत्ताची जी काही तरुण पिढी आहे जी एकमेकांवर प्रेम करते, ते शारीरिक सुखासाठी प्रेम असतं. काहींचं असेलही खरं प्रेम, मोजके अशा काही लोकांचं खरं प्रेम असेल, पण शरीर सुख झालं, दोघांची समाधानी झाली की प्रेमाची त्या ठिकाणी पूर्ण विराम होतो. त्याला प्रेम म्हणता येत नाही, ते अगदी पाप स्वरूपात आपण काम करतो आहोत, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, परस्त्री ही आपली माते समान असते. कोणी असू द्या, ज्या पद्धतीने आपल्या घरात आई असते, बहीण असते, महिला असते, तशीच बहीण, तशीच आई, तशीच महिला दुसऱ्यांच्याही घरात असते. मग आपण दुसऱ्यांच्या घरात, दुसऱ्यांच्या महिलेवर, दुसऱ्याच्या मुलीवर का वाईट नजर टाकावी? कशासाठी टाकावी? काही गरज नाही. सर्व गोष्टी वेळेनुसार आपल्याला मिळणार आहेत. तुर्तास आपण कवी परिचय चाललेला आहे, त्याच्याकडे जाऊयात. त्यांची कविता भावोत्कट तरीही चिंतनगर्भ आविष्काराच्या दृष्टीने प्रयोगशील, दीर्घदर्शी होती. ही कविता मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीत अंतर्विरोधाचा संघर्ष व त्यातून येणारी अस्वस्थता टिपणारी होती. त्यांनी नवीनता ही संकल्पना मराठी कवितेत आणि समीक्षेत रुजवली. त्यांचे सौंदर्यशास्त्र विषयक लेखन त्यांच्या मौलिक सिद्धांतामुळे अत्यंत प्रसिद्ध पावले. अशी ही अल्पसा परिचय मी बासे मर्ढेकरांचा करून दिला आहे. विद्यार्थी, त्यांची ख्याती खूप मोठी आहे, त्यांचं लिखाण खूप मोठं आहे, समीक्षक आहेत, अत्यंत खूप हृदयाला स्पर्श करून जाणारं असं त्यांचं लेखन आहे. आपण आता कवितेचा परिचय करून घेऊयात, कवितेचा आशय काय आहे ते जाणून घेऊयात, नंतर मग कवितेचं प्रकट वाचन करून घेऊयात आणि मग नंतर एक एक कडव्याचं मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे, ते तुम्ही शांततेने व्यवस्थित पूर्ण ऐकायचे. अत्यंत सुंदर कविता आहे विद्यार्थी हो, तुम्हाला सर्वांना आवडेल. प्रेमाविषयी कविता आहे म्हणून तुम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आवडेल. दवांत आलीस भल्या पहाटे ही बासी मर्ढेकरांची कविता म्हणजेच प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य चित्रण आहे. जी प्रेयसी आहे, कवींची जी काही प्रेयसी आहे, ही मुक्त छंदात्मक कविता आहे विद्यार्थी मित्र. फक्त काल्पनिक दृष्टिकोनाची ही प्रेयसी आहे त्यांची. पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीशी त्या ठिकाणी भेट होते. जी प्रेयसी होती ती सकाळी सकाळी भेट होते. तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे, यामुळे कवीचे मन मोहरून गेले. परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखी वागली. तेव्हा मात्र कवी मन व्याकुळ झाले. येथे कवीने प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे व हळव्या भाववृत्तींचे चित्रण अत्यंत तरल शब्दात केले आहे. अत्यंत मार्मिक शब्दात आणि हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या शब्दात त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेमध्ये कवींनी एक तरुण स्त्री आहे, प्रियसी आहे त्यांची, काल्पनिक स्वरूपाची स्त्री, ती सकाळी येते, त्यांना त्या ठिकाणी भेटते. भेटल्यानंतर त्या ठिकाणी फक्त मृदू हसते, जास्त ओळख दाखवत नाही आणि निघून जाते. त्याचीच त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध थोडक्यात भावनांचं, हळव्या वृत्तीचं त्या ठिकाणी चित्रण त्यांनी केलेलं आहे.
हा झाला थोडक्यात कवितेचा आशय. संयमित प्रेमानुभूती कशी असते त्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी दिलंय. विद्यार्थी मित्र हो, आपल्या पाठ्यपुस्तकातील जे काही पहिलंच त्या ठिकाणी आशय दिलेला आहे म्हणजे दवात आलीस भल्या पहाटे बासी मर्ढेकर, कवी कादंबरीकार समीक्षक सौंदर्य मीमांसक भावोत्कट तरीही चिंतनशील असणारी मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोधाच्या जाणीवेने निर्माण झालेले अस्वस्थता व्यक्त करणारी मर्ढेकर यांची कविता वैशिष्ट्यपूर्ण ठरली. नवीनता ही संकल्पना त्यांनी समीक्षेत रुजवली आणि स्वतःच्या कवितेतून तिच्या प्रत्येक वाचकांना घडवला. त्यांची कविता आविष्काराच्या दृष्टीने प्रयोगशील व क्रांतिदर्शी होती. 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक सामर्थ्य कवी अशी ख्याती त्यांना लाभलेली होती. शिशिरागमन, काही कविता, आणखी काही कविता हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध होते. रात्रीचा दिवस, तांबडी माती व पाणी या 3 कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. काव्यकला विषयक त्यांच्या प्रगल्भ अशा जाणीवेने मराठी कवितेचे स्वरूप अंतर्बाह्य त्यांना दुसरे केशवसूत अंतर्बाह्य पालटून टाकले. मराठी काव्यक्षेत्रातील केशवसूतांच्या नंतरचे महत्त्वाचे परिवर्तनकार कवी तर जर म्हटले असतील तर ते मर्ढेकरांच्या कवितेने घडवलेले आहे. म्हणूनच त्यांना दुसरे केशवसूत म्हटले आहे. सौंदर्य आणि साहित्य हे समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध त्यांचे आहे. त्यांचे सौंदर्यशास्त्र विषयक लेखन त्यातील मौलिक सिद्धांतामुळे गाजले. ही अशा पद्धतीची परत त्यांची मी त्या ठिकाणी थोडक्यात अल्पसा परिचय करून दिला. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीलाच पृष्ठ क्रमांक 25 वर दिलेला भाग तो दिलेला आहे. आता प्रस्तुत कविता जी आहे दवात आलीस भल्या पहाटे आपल्या पाठ्यपुस्तकात जी कविता लावली आहे त्याची थोडक्यात आशय प्रस्तावना जाणून घेऊयात. प्रस्तुत कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन आहे. पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीशी दृष्टिभेद झाली. ती भेट कदाचित स्वप्नातील असेल वा प्रत्यक्षातील. या ठिकाणी स्वप्नही म्हटलेलं आहे किंवा प्रत्यक्षातील असेल. त्यामुळेच भेटीचे स्वरूप धूसर होते, अस्पष्ट होते. संयमित प्रेमानुभूती या ठिकाणी दाखवलेली आहे. काल्पनिक भेट आहे विद्यार्थी मित्र, प्रत्यक्ष नव्हे, काल्पनिक स्वप्नातील ही प्रेयसी आहे. प्रेयसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले. तिचे चालण्यातले सौंदर्य, चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्हासित झाली. परंतु हसून सुद्धा ती अनोळख्यासारखी वागली. यामुळे कवीच्या मनातील व्याकुळता कायम राहिली. प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे चित्रण कवीने अत्यंत तरलतेने या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्र हो, ही जी काही हे जे काही कवी आहेत त्यांची जी प्रेयसी आहे ती स्वप्नातील असू शकते, प्रत्यक्षातील असू शकते किंवा काल्पनिक दृष्टिकोनातील असू शकते. पण एकदम अत्यंत लावण्यरती नखशिखांत सुंदर तरुणी सकाळी सकाळी कवींना त्या ठिकाणी भेटते. भेटल्यानंतर तिचं स्वरूप धूसर होतं. प्रेयसी आली तेव्हा त्यांना पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे अत्यंत मनाला उजळून टाकणारं असं चांदणं त्यांना त्या ठिकाणी दिसतं, म्हणजे तिच्या रूपात दिसतं. तिचं चालणं, तिचं बोलणं, तिचं सौंदर्य, तिचं चंचलता, तिची वृत्ती, तिची त्या ठिकाणी हसण्याची लकब, तिच्या डोळ्याची नजर, डोळ्याची हलवण्याची हनवटीची नजर अशी सुंदर होती. त्या सुंदरतेने ते भारावून जातात. कधी कधी कवींना असं वाटतं की आपली जुनी ओळख आहे, पण ती त्यांच्याशी हसते, कवीशी त्या ठिकाणी ते हसते आणि त्या हसून सुद्धा अनोळख्यासारखी त्या ठिकाणी ती वागते. यामुळे कवीच्या मनाला व्याकुळता निर्माण होते. प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे अत्यंत तरलतेने या ठिकाणी गुंफलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, आपण आता कवितेचं प्रकट वाचन करूयात. नंतर मग एक एक ओवीचं स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत. एक एक ओवीचं स्पष्टीकरण जाणून आपण त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत. चला तर मग कवितेला सुरुवात करूयात. आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 25 त्यावर पहिल्याच त्या ठिकाणी कडवं आहेत. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपल्या तरल पावल्यांमधील शोभा. अडलीस आणि पुढे जराशी, अडलीस आणि पुढे जराशी हसलीस. मागे वळून पाहणे विसरलीस का? प्रश्न केला आहे. मागे वळून पाहणे विसरलीस का? विसरलीस का हिरवे धागे? लक्ष कुठे आणि कुठे पिपासा. सुंदरतेचा कसा इशारा,
डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पार. अत्यंत सुंदर आहे. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. डोळ्याला त्या ठिकाणी डाळिंबाची उपमा दिलेली आहे. अनोळख्याने ओळख कैशी, गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा. जवळून गेलीस पेरीत आपल्या मंद पावल्या मधल्या गंधा. मर्ढेकरांची कविता. बघा विद्यार्थी मित्र, अत्यंत सुंदर शब्दात या कवितेत सुंदर हृदयाला स्पर्श करून जाणारे असे मोत्यासारखे शब्द कवी मर्ढेकरांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, ही जी की कविता आहे मुक्त छंदात्मक कविता आहे, मुक्त विचाराशील कविता आहे. 7 कडवे आहेत. एकूण 7 कडव्यांमध्ये ही कविता सजवलेली आहे. सुंदर तरुणीवर नखशिकांत सुंदर तरुणी असते. विद्यार्थी मित्र हो, तुम्हालाही त्या ठिकाणी तरुणी दिसली तर तुमच्या मनातील ज्या भावना असतात त्या उचंबळून येतात. त्या भावना कशा असतील ते मला अजिबात माहिती नाही. तुमच्या मनाच्या भावना मला कशा कळणार. पण सुंदर तरुणी दिसली तर कोणीही असू द्या, तो जर म्हातारा जात असेल तरीही तिच्याकडे तो पाहणार. कारण की डोळे आहेत ते पाहण्यासाठीच असतात. फक्त त्या डोळ्यात नजर कशी आहे, पाहण्याची वृत्ती कशी आहे, ती पवित्र आहे, शुद्ध आहे का पाप स्वरूपाची आहे, ते ठरवणारा फक्त तो पाहणाराच ठरवतो. मी तर असं म्हणेन, परस्त्री ही माते समान असते. तिच्याकडे कोणी असू द्या, दुसरी स्त्री सोडली, दुसरी स्त्री कोणी असू द्या, ती बहीण माताच असते. ती सुंदर असू द्या, तिची सौंदर्य निहाळायचं, तिचं सौंदर्य बघायचं. पण पापी वृत्तीने, दुष्ट नजरेने किंवा वाईट वृत्तीने तिच्याकडे कधी पाहू नका. लक्षात आलं विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सुंदरतेने या कवितेमध्ये अत्यंत सुंदर शब्दात बासी मर्ढेकर यांनी ही कविता रंगवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेतील जी की तरुणी आहे, जी स्त्री आहे, ती कल्पना दृष्टीतली असेल म्हणून धुसर दिसते, अस्पष्ट दिसते. किंवा सकाळी सकाळी कवींना स्वप्न पडलं असेल, त्या स्वप्नातील ह्या संकल्पनिक चित्र मुक्त छंदात्मक ही कविता लिहिलेली आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या मूळ कवितेला जाणार आहोत. मूळ कवितेला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पहिलं कडवं आहे विद्यार्थी मित्र हो, दवांत आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा. जवळून गेलीस पेरीत आपल्या तरल पावलांमधील शोभा. हे आपलं पहिलंच कडवं आहे. आणि हेच कडवं शेवटी पण दिलेलं आहे, डबल रिपीट झालेलं आहे. याचा थोडक्यात आपण स्पष्टीकरण जाणून घेऊयात. बासी मर्ढेकर ह्या कवितेमध्ये त्या ठिकाणी सांगतात की ही जी काही मांडलेली प्रेयसी आहे ही दृश्यमान स्वरूपाची आहे व अदृश्य स्वरूपातील आहे. तिची भेट ह्या त्याच्यासाठीचा थोडक्यात हा क्षण या ठिकाणी मांडलेला आहे. पण ही जी काही भेट आहे विद्यार्थी मित्र, ही भेट थोडक्यात जास्त काळ न टिकणारी आहे. प्रत्यक्षातील आहे असं नाही. अगदी पहाटेच्या प्रहरातील वेळ होती. आकाशात तारकांचे राज्य असलेले दिसत होते. ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखी तिचे रूप होते. तेजस्वी रूप होते, चकाकत होते जसं शुक्राचे चांदणं चकाकतं. तिच्या चालण्यातील दमदारपणा, तिची नजर, चंचल नजर, यामुळे कवीचे मन अगदी भारावून जातं. कवी प्रियसीला म्हणतो, भल्या पहाटी संधिकाली दव पडण्याच्या वेळी तेजळणाऱ्या शुक्र ताऱ्यांप्रमाणे तू आलीस. त्या ठिकाणी थवथवत आलीस, छुनछुन करत आलीस आणि माझ्या मनाचे आकाश उजळून गेले. तुला पाहता क्षणी माझं मन भारावून गेलं, असं कवी म्हणतायत. मी म्हणत नाहीये, कवी म्हणतायत विद्यार्थी मित्र. तुम्ही म्हणाल सर म्हणतायत, असं काहीच नाहीये. फक्त कवींची ही मनातील भावना उचळून त्या ठिकाणी आलेली दिसून येते. तुझी ती मनमोहक चाल, चंचल चाल, त्या चालीतील सौंदर्य पाहून मी उल्हासित झालो, मनमोहक त्या ठिकाणी झालो. त्या पावलांमधील शोभा, त्याच्या मनाचे टिपलेले क्षण, तिच्या मनातील तरलता, त्या ठिकाणी सर्व मी हरवून गेलो, हरवून त्या ठिकाणी गेलो, वेडा झालो.
भावूक झालो. त्या नजरेतच मी त्या ठिकाणी तिच्या दमदारपणामुळे, तिची नजरमुळे, तिच्या पावलांच्या खुणा, तिचे चालण्याची लकब, तिच्यावरून मला त्या ठिकाणी तिचं प्रखर लख असं प्रकाश, सुंदर तरुणी त्यांनी पाहिली कवींनी आणि ते भारावून गेले. असं या पहिल्या ओवीचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे, पहिल्या कडव्यांचं. दुसऱ्या कडव्याकडे जाणार आहोत आपण. अडलीस आणि पुढे जराशी, अडलीस आणिक पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस. विद्यार्थी मित्र हो, या दोन ओव्यांचं स्पष्टीकरण असं आहे. कवी म्हणतायत की सकाळच्या प्रहरीला आलीच, तिचं चालणं, तिचं बघणं, तिची चंचलता, तिची सौंदर्य, तिचं नखशिकांत सौंदर्य पाहून कवी भारावून जातात, वेडे होतात. ती आली पुढे, थोडीशी पुढे आली, थोडीशी पुढे येऊन हसली आणि मागे वळून पाहिलं, थोडक्यात तिने स्मित केलं म्हणजे हसली. मागे वळून पाहणे विसरलीस का, ती हसून पुढे निघून गेली. थोडक्यात ओळख दाखवली आणि ओळखीसारखी ती त्या ठिकाणी वागू लागली. वळून पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे, म्हणजे जे काही आपण हिरवे धागे गुंफलेले होते, आपण एकमेकांजवळ बसलेलो होतो, ज्या शब्द घेतलेल्या होतात, जे काही आजच्या तरुणी शपथ घेतात, एकमेकांजवळ बसतात, बगीचेमध्ये त्या ठिकाणी बसतात आणि मस्तपैकी त्या ठिकाणी गप्पा मारतात. वेगळ्याच गप्पा चालतात, अगदी वेगळ्या. कुठल्याही गप्पांना त्या ठिकाणी सार्थ रूप नसतं, ते अगदी वेगळ्या रूपाने गप्पा चालतात. हिरवे धागे नसतात, काळे धागे गुंफत असतात आणि मग ते धागे सतत तुटत जातात. पण या ठिकाणी हिरवे धागे आहेत. प्रश्न केलेला आहे, विसरलीस का तू आपली भेट, मला तू विसरलीस का, असं थोडक्यात याचं स्पष्टीकरण अजून पुढे दिलं. विद्यार्थी मित्र हो, जाता जाता पुढे जाऊनी, जाता जाता पुढे जाऊनी, ती अडली आहे, ती त्या ठिकाणी थांबली आहे. जराशी असली, थोडीशी असली, अडखळली आणि नाजूक टेनेस त्या ठिकाणी ती असली, परंतु मागे वळून पाहिलेही नाही तिने. आपल्यातील ते अलवार कोवळे प्रेम, प्रेमाचे ते नाजूक भावबंध तो विसरलीस आहेस का, असं कवी त्या ठिकाणी विचारतात. तिने पाहिलं नाही, नजर उंच केली नाही, त्यांच्याकडे फक्त हसली, पाहिलेच नाही. त्यामुळे प्रश्न पडला, खूप प्रश्न पडले कवींना की आपले ते बंध होते, आपण जे काही बंधनात अटकलो होतो, आपले जे प्रेमाचे शब्द होते, नाजूक भावबंध होते, ते तू विसरलीस का, असं थोडक्यात कवी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिता. पुढच्या कडव्याकडे जाणार आहोत विद्यार्थी मित्र हो. लक्ष कुठे आणि कुठे पिपासा, लक्ष कुठे आणि कुठे पिपासा. पिपासा म्हणजे तहान, पिपासा म्हणजे काय, तहान. लक्षात आलं विद्यार्थी मित्र, पिपासा म्हणजे तहान. या शब्दाचा अर्थ आहे सुंदरतेचा कसा इशारा. लक्ष कुठे आणि कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधली डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. पारा चकाकतो विद्यार्थी मित्र, पारा चकाकतो. आरशाच्या त्या काचेमध्ये पारा टाकलेला म्हणून आपल्याला प्रतिबिंब दिसतं. डोळ्यांमधील डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा, डोळ्यांमधील जे काही काळे बोबळ असतात त्यांना डाळिंबाची उपमा या ठिकाणी कवीने दिलेली आहे. विचार करा किती प्रियसीवर त्यांचं प्रेम आहे. पुढे जाऊयात आपण, ह्या कडव्याचं थोडक्यात आपण या ठिकाणी स्पष्टीकरण जाणून घ्यावं. लक्ष कुठे आणि कुठे पिपासा, पिपासा म्हणजे त्या ठिकाणी तहान. लक्ष भलतीचकडे आहे, भलतीचकडे दाखवून आपली प्रेम पिपासा लपवणारी तुझी चंचल नजर मला खुणावत आहे, मला त्या ठिकाणी बोलवत आहे. तिच्याकडे पाहताना एकीकडे ती त्याच्याशी ओळख दाखवून न दाखवल्यासारखी वागते आहे. तुझी चंचल नजर मला खुणावत आहे, तुझे सौंदर्य मला मोहत आहे. तुझ्या डोळ्यात दिसणारी लाजेची, प्रेमाची लाली पाहण्याचा तो पाऱ्यासारखा निसटणारा सुखद क्षण मी कसा बरे धरून ठेवी, कसा बरा त्या ठिकाणी धरून ठेवणार. कवीला वाटते की तीच आणि तिचं आणि आपलं नातं गतजन्मीचं असावं, असं थोडक्यात त्या ठिकाणी त्यांना वाटतं आहे. तिच्याकडे पाहण्याच्या, तिच्यावरून दृष्टी हलत नाहीये, इतकी सौंदर्य आहे तिच्यावरून. त्या ठिकाणी लेखक कवी जे आहेत बासी मर्ढेकर तिच्याकडे पाहतच राहत आहेत, तिच्यावरून त्याचे दृष्टिक्षेप हलतच नाहीये. तिच्या नजरेतून मिळालेल्या इशाऱ्यावरूनही त्या ठिकाणी तिच्याजवळ जाऊन ओळख वाढवण्याची उत्सुकता त्यांनी निर्माण केली. तिच्या डोळ्यांमधील पारदर्शकता स्पष्ट खुणावत होती. तिच्या बुबुळांपर्यंत त्यांची नजर थेट जात होती. त्यामधून स्नेहाचा पारा हृदयांपर्यंत पोहोचत होता, असं थोडक्यात कवी ह्या ठिकाणी स्पष्ट करतात. पुढच्या कडव्याकडे जाऊयात विद्यार्थी मित्र हो. अनोळख्याने ओळख कैची, गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची, एथल्याच जर बुजली रांग.
विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी कवी म्हणतायत, अनोळखी अनोळख्यासारखी का वागते आहेस, अनोळख्याने ओळख कैशी. त्याचं स्पष्टीकरण आहे की तिच्याकडे पाहताना एकीकडे आज तू अनोळखीपणाचा आव आणलास. कवी म्हणतायत, त्या तरुणीला पाहून म्हणतायत, आज तू माझ्याकडे पाहते आहेस आणि अनोळख्यासारखी त्या ठिकाणी वागत आहेस. वर्तमानातील कोमल ताज्या आठवणीच जर अशा विरून जाणार असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील आपल्या प्रेमाची ओळख आता मी तुला कशी बरी द्यावी, कशी देणार. आपल्या प्रेमाची ओळख आपण गतजन्माची त्या ठिकाणी भेटलेलो आहोत आणि त्याचं त्या ठिकाणी तू सर्व विसरून गेलेली आहेस. म्हणजेच जर आपल्या दोघांमधल्या त्या कोमल ओल्या आठवणी तुझ्या मनातून हरवत चाललेल्या मला दिसत आहेत, तर आपली ओळख गतजन्मीची आहे याचे स्मरण मी तुला कसे करून देऊ. आपली मागच्या जन्मापासूनची ओळख आहे, आपण मागच्या जन्मापासून त्या ठिकाणी एकमेकांवर प्रेम करत आहोत, तर तू त्या ठिकाणी हे विसरलीस कशी. लेखक म्हणतायत, म्हणजेच हे लेखकही आहेत, कवी आहेत, समीक्षक आहेत आणि कादंबरीकार पण आहेत. कवी या ठिकाणी म्हणतात, कवीला त्या ठिकाणी ती सुंदरतेने पूर्ण भारावून आलेली ती सुंदर तरुणी पूर्णतः मन भावून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मन पालट करून दिले, पण ती अनोळख्यासारखी त्यांच्याशी वागते. कवी म्हणतात की आपली दोघांची गतजन्माची म्हणजे मागच्या जन्मापासूनची ओळख आहे, एकमेकांवर आपण प्रेम करतो आहोत, तू त्या ठिकाणी विसरलीस कशी, तुला स्मरण देऊ का, अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न निर्माण केलेला आहे. पुढच्या ओवीकडे जाऊयात विद्यार्थी मित्र हो. पुढचं कडवं आहे, तळहाताच्या नाजूक रेषा. ज्या काही तळहात असतो, तळहात याच्यावरच्या ज्या काही नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखांवरी आणि शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. सुंदर उपमा आहे, सुंदर उपमा आहे. अत्यंत सुंदर मोहून जाणारा शब्द या ठिकाणी कवींनी वापरलेला आहे. कवी या ठिकाणी म्हणतायत, कवीला वाटतं की तुझ्या तळहातावरील नाजूक रेषा कुणी कशा वाचाव्या, त्यावरून भविष्यकाळातील आपल्या भेटीचे भाकीत कुणी कसे करावे. कवीला त्या ठिकाणी वाटतंय, कवीला वाटतं तिच्याशी ओळख दाखवून आपल्यासोबत असणं नसणं हे अगदी तळहातावरच्या नाजूक रेषांप्रमाणे असतं. आपण कोणासोबत राहावं, कशात राहावं, ते नाजूक तळहातावर रेषा आहेत त्या आपल्याला दर्शवत असतात. त्या ज्यांना वाचता आल्या ते आपल्या सोबत राहतात. म्हणजेच आपल्या प्रेमाचे भवितव्य काय असेल त्याचा अंदाज कसा बरे बांधावा. तुझ्या त्या सुकोमल पांढऱ्या शुभ्र नखांवर आकाशीच्या शुभ्र चांदण्या गोंदण्याचे स्वप्न आता फक्त स्वप्नच बनून राहील की काय, प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ज्यांना वाचता आल्या नाहीत त्या रेषा ते समजणारच नाहीत, त्यांना समजायचं नाही, काहीच समजणार नाही. तिच्या नखांवर आलेला लाल गुलाबी रंग ह्या तिच्या लज्जतेमुळे, तिच्या लज्जेमुळे त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या आहेत, ज्या कधीही पुसल्या जाणाऱ्या नाहीत. एक नखांवर आकाशीच्या शुभ्र चांदण्या गोंदण्याचे स्वप्न आता फक्त स्वप्नच बनून राहील की काय, आपली कधी भेट होणार आहे की नाही, अशा स्वरूपात कवी या ठिकाणी व्याकुळ झालेले आहेत. कवीचं मन व्याकुळ झालेलं आहे. कवी त्या ठिकाणी त्यांचं मन अतृप्त आहे, तृप्त झालेलं नाही की आपली गत जन्माची ओळख होती तरी तू कशी विसरलीस. विद्यार्थी मित्रो, पण ही कवीची जी प्रेयसी आहे ना ती काल्पनिक आहे, स्वप्नातील आहे, प्रत्यक्षातील नाही. पण बघा कवितेमध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे की ती प्रत्यक्षात दिसते आहे कवितेमध्ये. बघा पहिलेच कडवं परत शेवटी आलेलं आहे. दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरूत आपल्या मंद पावलांमधल्या गंधा. जवळून गेलीस, सकाळी सकाळी आली, सकाळच्या प्रहरी आली, दवबिंदू पसरलेले होते जमिनीवर भूतलावर. एखाद्या अभ्राचं म्हणजे एखादं आकाशाचं अभ्रक त्या ठिकाणी आलेलं होतं. जवळून गेलीस पेरूत आपल्या मंद पावलांमधील गंधा, गंधामध्ये सुगंध, या ठिकाणी त्याचा अर्थ शुभ्र शपेत अशा पद्धतीने घेतलेला. आणि गंध म्हणजेच त्या ठिकाणी सुवास, अत्यंत सुंदर सुमधुर असं त्याचं वर्णन. भला सकाळी सकाळी सकाळचा प्रहर आहे, तांबडं फुटलेला आहे, सकाळच्या प्रहरी भल्या पहाटे विरल सुंदर असं अभ्रे. अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना आठवणीच्या धुक्यात हळवार पावलाने अशीच एकदा तू आलीस आणि आपल्या आठवणींचा गंध मनात पेरत हरवाळ पावलांनी तू त्या ठिकाणी निघून गेलीस. पहाटेच्या दवात भल्या पहाटे तू परत आलीस, ज्यामध्ये अभ्रांची शोभा पसरली होती. येताना तिने प्रीती म्हणजे भेटणं, प्रेम, दृष्टी आणली होती, पण जाताना ती त्या दोघांमधील प्रीतीचा गंध
घेऊन गेले. प्रीतीची भाषा केवळ दोघांमधील असते, व्यवहाराची भाषा लागू पडत नाही. असा हा प्रेमभाव दोघांचा मनातील, ज्याची प्रत्यक्ष अनुभूती घेताच आली नाही. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी ह्या कवितेचा जो काही शेवट आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवितेमध्ये थोडक्यात कवी म्हणतात शेवटी की तू सकाळच्या प्रहरी आलीस, मला त्या ठिकाणी गतजन्मीची आठवण झालीस. आज सकाळी प्रेमानुभूती आल्यानंतर तू सुंदर तुझ्या पावलांनी, सुंदर पावलांनी जे काही सुमधुर असा सुवास होता, प्रेमानुभूती, प्रीती, त्याला प्रेम म्हणतात, प्रेमानुभव तू त्या ठिकाणी वर्णन करून घेतले, तुझं प्रेम या ठिकाणी सोडून गेलीस. पण प्रत्यक्ष अनुभूतीत आपण दोघांनी एकमेकांना भेटलेच नाहीत. पण ह्यावरून असं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्र हो, ह्या ठिकाणी कवी आणि प्रियसी या दोघांचं जे काही प्रेम आहे ना, ते संयमित प्रेम आहे. ते कशा प्रकारचं प्रेम आहे? अत्यंत पवित्र, शुद्ध आणि देवाला नतमस्तक होणारं, म्हणजे चरणात जाणारं असं हे पवित्र प्रेम आहे. संयमित प्रेमानुभव म्हणतात त्याला. दोघांना त्या ठिकाणी भेटले नाहीत, पण दोघांना प्रेम करतात. असे बरेचसे लोक आहेत या दुनियेमध्ये, असे बरेचसे लोक आहेत एकमेकांना कधीच भेटत नाहीत, पण प्रेम बाकी मरणाच्या कळेपर्यंत करत असतात, मरणाच्या अवस्थेपर्यंत प्रेमानुभूती ते त्या ठिकाणी करत असतात. ही अशा स्वरूपाची एक सुंदर संयमित प्रेमानुभव आणि अत्यंत सुंदर दृश्यमान स्वरूपाची, अदृश्य स्वरूपातील प्रेमानुभूती असलेली ही प्रेयसीवरून आधारित बासे मर्ढेकरांनी ही कविता मुक्त छंदाच्या स्वरूपात रचलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, ही कविता या ठिकाणी संपली आहे. कवितेचा थोडक्यात कठीण शब्दार्थ आपण जाणून घेणार आहोत. अनोळखी, ओळख नसलेली, अपरिचित, अभ्र, मेघ, ढग, आणिक, आणि, इशारा, खूण, कोमल येथे अर्थ हळव्या आणि नाजूक स्वरूपाचा आहे. गत, गेलेले, आधीचे, गंध, सुहास, सुवास जो असतो, वास म्हणतो आपण, तो गंध या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे डाळिंब, येथे अर्थ लाली घेतलेला आहे. ब्लश म्हणजे डोळ्यातील लाली जी आहे. तरल, चंचल, तांबूस, लालसर, नाजूक, कोमल, निर्मल, स्वच्छ. पारा, मिमिक त्या ठिकाणी पारा जो असतो चकाकणारा. पिपासा येथे अर्थ आहे, खरोखर पिपासाचा अर्थ जो असतो तहानलेला असतो. इथं इच्छा ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने घेतलेला आहे. इच्छा कशी आहे? बुजणे, नष्ट होणे, मंद, हलकासा, हळूवार. रांग, ओळ, शोभा, सौंदर्य, सुंदरता, सौंदर्य, हिरवे धागे, कोवळे प्रेम. एकमेकांमध्ये जे हिरवे धागे प्रेमाचे बोल बोललेले होते ते. टिपा, ह्या कवितेमध्ये टिपा गोंदणे, सुईने किंवा काट्याने त्वचेवर काढलेले, नक्षी काढलेले चिन्ह. दव, पहाटेच्या वेळी पानावर पडलेले थेंब. शुक्र तारा, पहाटेच्या प्रकाशात चमकणारा तेजस्वी मंगळ ग्रहासारखा शुक्रचा तारा. अशा स्वरूपात या ठिकाणी थोडक्यात याचा अर्थ घेतलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपला हा जो काही त्या ठिकाणी भाग आहे तो ह्या ठिकाणी संपलेला आहे. म्हणजेच संपूर्ण कविता ही प्रेमानुभूतीची कविता तुम्हाला खूपच नक्कीच आवडली असेल, हे तर मी 100% तुम्हाला ग्वाही देतो. याच्याही पलीकडे आपण प्रत्यक्ष ज्या क्लासमध्ये, वर्गामध्ये राहिलो असतो तर अजून खूप रंगात मी ही कविता तुमच्यापर्यंत पोहोचवली असती. विद्यार्थी मित्र हो, हसत राहा, प्रेमातच पडू नका, असं तर मी तुम्हाला चांगला संदेश देईन. प्रेम करायचं असेल तर भिल्लासारखं एखादं चांगला खरं प्रेम करा, नाहीतर करू नका. तत्पूर्वी ही कविता पूर्ण संपलेली आहे. ह्या कवितेचा पुढचा जो तास आहे, दवात आलीस भल्या पाठी, स्वाध्याय व कृती, संपूर्ण स्वाध्याय कृतीवर आधारित पुढचा तास मी घेणार आहे. तत्पूर्वी ही कविता इथंच संपवतो आणि सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही संपूर्ण कविता माझी या ठिकाणी ऐकली. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.